नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मराठी प्रांत या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? प्रीतिसंगम कराड येथे. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे? आळंदी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? कोयना नदीस. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक या ठिकाणी भरतो. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? वर्धा येथे आहे. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे? लोणार सरोवर. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कुलाबा. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहे? इंद्रायणी या नदीकिनारी आहे. कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? पंचगंगा या नदीकिनारी. नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? नाग नदीकाठावर. कृष्णा वेण्णा या नद्यांचा संगमाचे ठिकाण कोणते आहे? माहुली. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते? 8 जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील वाघासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? मेळघाट अभयारण्य. महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? अहमदनगर. रेल्वेचे सर्वाधिक जाळे असणारा महाराष्ट्रातील एक जिल्हा? सोलापूर. महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता? सातारा. महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण कोणते? दौलताबाद औरंगाबाद येथील. एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता? गडचिरोली. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण? रत्नागिरी. सुपारीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? श्रीवर्धन. चिकूसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? घोलवड. बोरासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? मेहरून जळगाव. शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास म्हणतात? पुणे. मुस्लिम धर्मातील पवित्र सण कोणता? रमजान ईद. ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण कोणता? नाताळ. वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. संत रामदास यांचे पूर्ण नाव काय? नारायण सूर्याजी पंत ठोसर. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते?
केरळ.